लोकांना माहित राहते आता याचा आपल्या शेती आणि शेती करणाऱ्या तरुणाईकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे आणि याच अत्यंत महत्त्वाच्या विषयावर लक्ष केंद्रित करत पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांच्या संकल्पनेतून युवा शेतकरी मॉडेल या अनोख्या आणि अत्यंत कौतुकास्पद उपक्रमाचा काल शुभारंभ करण्यात आला। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा यांच्या वतीने पाचोरा तालुक्यातील राजुरी येथील प्रगतिशील शेतकरी प्रवीण पाटील यांच्या शेतातून युवा शेतकरी संवाद मेळाव्याची सुरुवात करण्यात आली। या मेळाव्यात तालुक्यातील युवा प्रगत शेतकऱ्यांनी परिसरातील शेतकरी बांधवांना महत्त्वाचं असं मार्गदर्शन केलं। यावेळी तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, संचालक राहुल पाटील, विजय पाटील, सचिव बीबी बोरुडे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख सुनील पाटील, प्रवीण ब्राह्मणे, रवी गीते, इंदल परदेसी, विनोद तावडे तसेच प्रगतिशील शेतकरी प्रवीण पाटील, मयूर वाघ, स्वप्नील महाजन, समाधान मालकर यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर या उपक्रमाच्या निमित्ताने सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूजच्या टीमने आमदार किशोरप्पा पाटील यांच्याशी विशेष संवाद साधला आणि या उपक्रमामागचे त्यांचे विचार नेमके काय आहेत, हा उपक्रम त्यांना का राबवावासा वाटला याबाबत माहिती जाणून घेतली। पाहुयात ते काय म्हणाले। नमस्कार, मी चंद्रकांत दुसाने, सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। गोष्ट शेतकऱ्याची या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या देशातील 50% लोकसंख्या ही शेती व्यवसायावर अवलंबून आहे आणि याचमुळे शेतकरी हा देशाचा आधारस्तंभ मानला जातो। असं असताना देखील सध्या स्थितीमध्ये शेती या विषयाकडे बघण्याचा अनेक जणांचा दृष्टिकोन बदलला आहे, विशेषतः तरुणांचा, आणि हा दृष्टिकोन बदलला पाहिजे, हे चित्र कुठेतरी बदललं पाहिजे या अनुषंगाने ज्यांनी एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे ते म्हणजे पाचोरा भडगाव मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्री किशोरप्पा पाटील। आणि त्यांनी हा उपक्रम नेमका काय आहे, तरुणांचा शेती सहभाग वाढवण्यासाठी ते नेमकं काय करणार आहेत आगामी काळामध्ये, याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण आलो आहेत आप्पासाहेबांकडे। जाणून घेऊयात। आप्पासाहेब, सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूजमध्ये तुमचं मनापासून स्वागत। धन्यवाद, तुमचे मनापासून आभार। तरुणांचा शेतीमध्ये सहभाग वाढला पाहिजे असं तुम्हाला काय वाटतं? नाही, मी पहिल्यांदा तर या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील तमाम तरुण शेतकरी बांधवांचं या महत्त्वपूर्ण विषयाकडे सगळ्यांचं लक्ष वेधू इच्छितो। याचं कारण असं आहे की आपण गेल्या अनेक वर्षापासून मी पाहतो आहे की आम्ही फक्त माझ्या आजोबांनी, माझ्या बापांनी शेती टिकवून ठेवली म्हणून उपकारासाठी शेती करतो आहे की काय, असं सगळ्या तरुणांच्या मनात मला असं वाटतं की ते झिरलेलं आहे। दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे की जी समाजाची जी अशी प्रवृत्ती झालेली आहे की एखाद्या 50 एकरच्या शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी देण्यापेक्षा एखाद्या 25,000 वर नोकरी करणाऱ्या मुंबई पुण्यातल्या नोकरदाराला मुलगी द्यावी अशी पसंती आता मुलीच्या पालकांची झालेली आहे। आणि ही सगळी परिस्थिती जर का आपण पाहिली तर मला वाटतं अत्यंत चिंताजनक आहे। आपण एका बाजूला आम्ही शेतकऱ्यांचे मुलं म्हणतो, शेतीप्रधान देश म्हणतो, आणि अशा परिस्थितीमध्ये जो माझ्या घरातला शिकलेला तरुण आहे हा कुठेतरी 15-20-25,000 रुपयाची नोकरी करता शहरात खेटरा मारतो आहे आणि दुसऱ्या बाजूला माझ्या 25-50 एकरच्या शेतीमध्ये एक अंगठे बहादूर सालदार माझी शेती करतो आहे। त्याच्यामुळे ही शेती आधुनिक शेतीकडे आपण घेऊनच जाऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। कारण एखादा अंगठे बहादूर कामगार या शेतीला सांभाळतो आहे, त्याच्यामुळे त्याचा दृष्टिकोन हा व्यावसायिक शेतीकडे जाऊ शकत नाही। त्याच्यामुळे माझा प्रयत्न असा आहे की आज या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातले जे तरुण शेतकरी की जे दिशाहीन झालेले आहेत, की ज्याच्याकडे शेती आहे पण तो फक्त ह्या नोकरीच्या चक्करमध्ये कुठेतरी दिशाहीन होऊन आपलं वय गमावतो आहे, फ्रस्ट्रेट होतो आहे आणि आपल्या जीवाचं कमी जास्त करतो आहे, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून हा एक कुठेतरी त्या तरुणाला आपल्याला शेतीकडे वळवता येईल का, त्याला शेतीकडे वळवल्यानंतर ती शेती आपल्याला व्यावसायिक दृष्टिकोनातून करता येईल का। आता आपण ज्या शेतात आहोत ते मी त्यांचं मनापासून अभिनंदन करेल, आपल्या राजुरीचे शेतकरी प्रवीण पाटील की ज्यांना महाराष्ट्राचा शेतकरी पुरस्कार मिळाला।
आता पहिल्यांदा त्यांना जिल्ह्यावर मिळाला, नंतर मग राज्यावर मिळाला आणि आपण त्यांच्या शेतापासूनच आज सुरुवात केलेली आहे. आज मला वाटतं पाचोरा तालुक्यातले जवळपास 200-250 तरुण शेतकरी या आमच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. आजच्या ह्या कार्यक्रमाचा पहिला शुभारंभ आहे. माझा प्रयत्न असा आहे की आम्ही सगळे मिळून या सगळ्या तरुण शेतकऱ्यांना आम्ही आमच्या आईवडिलांकडे आग्रह धरणार आहोत की तुम्ही एकदा आमच्यावर विश्वास ठेवा. तुमच्याकडे 10 एकर शेती आहे ना, 5 एकर शेती फक्त मला विश्वास ठेवून द्या, मला माझ्या पद्धतीने ती शेती करू द्या आणि मग बघा की त्या शेतीमधून मी लाखभर रुपये महिन्याचे कमवतो की नाही हे मी तुम्हाला दाखवून देतो. असा आत्मविश्वास मला या आमच्या तमाम तरुण बांधवांच्या मनामध्ये रुजवण्याचं काम पहिल्यांदा या ठिकाणी करायचं आहे. हे केल्यानंतर आपल्याला फार्मर प्रोड्युसर कंपन्या ह्याच तरुणांच्या तयार करता येतील का? त्या फार्मर प्रोड्युसर कंपनींना ज्या सेंट्रल गव्हर्नमेंट असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंट असेल यांच्या माध्यमातून ज्या सबसिडी आहेत त्या प्रोड्युसर कंपनीपर्यंत पोहोचवता येतील का? त्यांच्या माध्यमातून प्रक्रिया केंद्र आपल्याला प्रक्रिया उद्योग आपल्याला उभे करता येतील का? की जे शेतीतून आम्ही उत्पन्न काढू त्याची थेट प्रक्रिया आम्हीच आमच्या प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून करू, आम्हीच प्रोडक्शन करू, आम्हीच मार्केटिंग करू आणि आम्हीच 2 पैसे कमवू. अशा पद्धतीची मानसिकता मला वाटतं तरुणांची करणं गरजेचं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आजच्या हा पहिल्या बैठकीचा आमचा हा शुभारंभ आहे. आगामी काळात या उपक्रमाचं स्वरूप कसं असणार? ते उपक्रमाचं स्वरूप मला असं वाटतं आहे की आपण जर का नाशिकला गेलात आणि सह्याद्री फार्म आपण पाहिला तर मला वाटतं अशीच परिस्थिती होती की त्या लोकांनी डेअरिंग केली. तिथल्या लोकांनी डाळिंबाकडे वळले, द्राक्षाकडे वळले, टोमॅटोकडे वळले. अनेकदा संकट आले, मग नैसर्गिक आले, आर्थिक आले, पण ते डगमगले नाही. ती सह्याद्री फार्म त्यांनी चालू केला. आज मला वाटतं सह्याद्री फार्म हा नुसता महाराष्ट्रापुरता नाही, देशापुरता नाही तर जगात त्यांनी नावलौकिक करण्याचं काम केलं. एक शून्यापासून सुरुवात केली आणि आज एक अतिशय उंचीवर नेण्याचं काम त्या सह्याद्री फार्मच्या सगळ्या संचालकांनी त्या ठिकाणी केलं. मला वाटतं त्याच धर्तीवर आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे. उदाहरणार्थ आता इथे आम्ही मोसंबीत आहे, इतकी मोठी मोसंबी आहे. जर आता हळूहळू आमचं शेतीचं मोसंबीचं क्षेत्र वाढायला सुरुवात झाली. सेम परिस्थिती भडगाव तालुक्यात निंबूचं क्षेत्र आहे. दररोज आता गुढे म्हणून गाव आहे, तिथले जवळपास 5 कंटेनर रोज सुरत असेल, मुंबई असेल इथं जातात. आम्ही तिथं का निंबूची प्रक्रिया करायची नाही किंवा तिथेच त्याला चांगला 2 पैसा आपल्याला कसा मिळवून देता येईल? सेम परिस्थिती इथं मोसंबीची आहे. आता शेतकरी मोसंबीच्या फळ पिकाकडे वळायला लागला, पण इथं आपल्याला प्रक्रिया उद्योग आणता येईल का? आमचं आता मक्याचं मोठं क्षेत्र आहे, मक्यामध्ये आपल्याला प्रक्रिया उद्योग करता येईल का? असे अनेक विषय एकामागे एक येतील, ही माझी कल्पना झाली. पण असे अनेक तरुण आहेत आपल्या ह्याच मतदारसंघामध्ये, ह्याच तालुक्यामध्ये असे अनेक तरुण आहेत की त्यांच्याजवळ प्रचंड कल्पना आहेत, पण त्या कल्पनांना दिशेचं स्वरूप मिळत नाही आहे. त्यांना जर का योग्य दिशा मिळाली, योग्य सपोर्ट मिळाला तर मला खात्री आहे की एक दिवस असा येईल की हा तरुण म्हणेल की मला कुठेही नोकरीला जाण्याची आवश्यकता नाही, मी 10 लोकांना नोकऱ्या देऊ शकतो. अशी क्षमता निर्माण करण्याचं काम मला या तरुणांमध्ये करायचं आहे. मी तेच म्हणतोय की जर आता तरुणांचा शेतीमध्ये सहभाग वाढला तर आगामी काळात त्यांचे आईवडील असतील, समाज असेल, देशासाठी किती महत्त्वपूर्ण ठरणार? अत्यंत महत्त्वाचं. मी आपल्याला सांगतो की आपण आपला हा जर यशस्वी प्रयोग जर का यशस्वी झाला तर हा राज्यातला एक पॅटर्न असेल. हा तरुणांचा शेतीतला सहभाग हा राज्यातला एक पॅटर्न ठरू शकतो. फक्त त्यांची महत्त्वाकांक्षा ही तयार करणं, त्यांना प्रामाणिकपणे शेताकडे वळणं, रिकामचोट कामं करण्यापेक्षा आम्ही जर का सकाळी शेतात आलो ना तर शेत काम सांगतं आपल्याला, पण त्यांनी यायला पाहिजे. एकदा त्याचा सहभाग झाला, एकदा त्याला इंटरेस्ट यायला लागला. कारण काय झालं मधल्या पिरियडमध्ये जसं UPSC MPSCचं आपण पाहतो की अनेक मुलं MPSC UPSCचा अभ्यास करतात, त्यांच्याकडे डोक्यात दुसरं काहीच राहत नाही, पण त्याच्यातलं यशस्वीतेचं प्रमाण जर आपण पाहिलं तर मला वाटतं 1% वरती नाही आहे. आणि मग 99% मुलं जेव्हा फेल होतात ना त्यावेळेस ते फ्रस्ट्रेट होतात आणि खरोखर तो काहीच करू शकत नाही आणि नको तो मार्ग ते अवलंबतात. अशी परिस्थिती अनेक तरुणांमध्ये मला पाहायला मिळाली. तीच परिस्थिती आज शेतकऱ्यांच्या मुलांची झाली आहे की तो ग्रॅज्युएट झाला, त्याच्या आईवडिलांनी त्याला ह्या अपेक्षेने पुढे पाठवलं, त्यांनी शिकवलं की हा काहीतरी व्यवसाय करेल, कुठेतरी नोकरीला लागेल,
कारण प्रत्येक आईवडील आपला मुलगा म्हणजे ही माझी संपत्ती आहे असं समजून त्याच्यावर सगळा प्रकारचा खर्च करतो, त्याला एका विशिष्ट वयापर्यंत विशिष्ट एज्युकेशनपर्यंत पोहोचवतो. पण त्याच्यानंतर त्याच्याकडून बापाला आईला काहीच नाही मिळालं तर आईवडीलही फ्रस्ट्रेट होतात आणि तो मुलगाही त्यांच्याकडे पाहून फ्रस्ट्रेट होतो आणि मग मात्र तेव्हा ती वेळ गेलेली असते, मग तो काहीच करू शकत नाही. पण याच्यामध्ये आम्ही व्यावसायिक दृष्टिकोन जर का शेतीच्या बाबतीत ठेवला आणि त्या मुलाला पहिल्यापासून जर का शेती ह्या विषयाची आवड ठेवली तर मला वाटतं 100% तो यशस्वी होऊ शकतो असं माझं मत आहे आणि तो प्रयत्न मी करतो आहे. व्यावसायिक दृष्टिकोनाचा तुम्ही विषय काढला, शब्द काढला. खरीप हंगाम आढावा बैठक ज्यावेळी पार पडली त्यावेळी तुम्ही असं म्हटलं होतं की शेतीकडे आता शेतकऱ्यांनी व्यावसायिकदृष्ट्या पाहणं महत्त्वाचं आहे, पण अनेक ठिकाणी गैरव्यावसायिकदृष्ट्या या ठिकाणी पाहिलं जातं. तुमचा आतापर्यंतचा याबाबतचा अनुभव कसा आहे? नाही, मी तेच आपल्याला म्हटलो की आतापर्यंतचा अनुभव हा वाईट जरी असला तरी काही प्रमाणामध्ये तरुण आता मला व्यावसायिक दृष्टिकोन घेऊन शेतीकडे वळताना दिसत आहेत. याचा मला सार्थ अभिमान आहे की पाचोरा तालुक्यातलेच मी तुम्हाला अनेक तरुणांचे उदाहरणं देऊ शकतो. उदाहरणार्थ मी प्रवीण पाटलांचं नाव घेतलं, उदाहरणार्थ हे आमचे सुनील पाटील आहेत, मयूर वाघ आहेत, आमचे कोल्ह्याचे आपले मालकर आहेत, समाधान मालकर आहेत. असे अनेक तरुण आहेत की अनेक तरुणांनी सगळे विषय बाजूला ठेवून शेती हा प्राधान्यक्रम ठेवला आणि त्याच्याकडे वळले. मी आपल्याला खात्री देतो, तुम्ही ऑफ दी रेकॉर्ड ह्या लोकांना विचारा, मी ऑन रेकॉर्ड सांगेल की यांनी आपल्या शेतातलं उत्पन्न लाखात नाही करोडोपर्यंत पोहोचवलं. फक्त व्यावसायिक दृष्टिकोन ठेवला म्हणून ते उत्पन्न करोडोपर्यंत पोहोचवू शकले, स्वतः मेहनत घेतली म्हणून ते करोडोचा आकडा पाहू शकले. याचं एकमेव कारण की त्यांनी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवला. नाही तर आतापर्यंत काय आहे, यांनी कपाशी लावली का मी कपाशी लावून टाकतो, यांनी मका टाकला का मी मका टाकून देतो. आणि हे सगळं फक्त परंपरागत चालू आहे. मी जे पहिल्यांदा शब्दप्रयोग केला किंवा माझ्या आजोबांनी शेती कमवून ठेवली, माझ्या बापांनी टिकवून ठेवली आणि तिला सांभाळायचं काम मला करायचं आहे, असाच जर का तुमचा दृष्टिकोन असेल तर मला वाटतं ती व्यावसायिक शेती होऊ शकत नाही. तुम्हाला त्याच्यातून काहीतरी प्रगती करून दाखवणंच गरजेचं आहे आणि तोच प्रयत्न आपला आहे. शेवटचा प्रश्न, जसे आता प्रवीण पाटील असतील, मयूर वाघ असतील, अशा प्रगत शेतकऱ्यांना तुम्ही काय आवाहन कराल जेणेकरून ते तरुणांना मार्गदर्शन करू शकतील? नाही, आता मी नाही आव्हान करणार आहे, त्यांनाच मी इथं आव्हान करण्यासाठी बोलवलेलं आहे. मग मार्गदर्शन त्यांचंच पाहिजे. मी ओरली बोलेल म्हणजे मी पण बांधावरचा शेतकरी आहे, मी पण उठावरूनच शेळ्या वाळणार आहे. खरा ॲक्च्युअल जो मानकरी याचा हाच आहे, हेच लोक आहेत जे ॲक्च्युअल शेतात त्यांनी 2-5 वर्षापासून काम करतायत, स्वतः प्रगती केलेली आहे. तेच प्रगतीचे अनुभव त्यांना या तरुणांसमोर मांडायचे आहेत. त्याच्यासाठीच मी त्यांना आमंत्रित केलेलं आहे. मी त्यांच्या पाठीशी एक खंबीरपणे उभा राहून त्यांना जिथे जिथे आड काही येणार आहे त्या सगळ्या आडकाठ्या दूर करण्याचं काम या तालुक्याचा आमदार म्हणून, एक शेतकरी पुत्र म्हणून त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहणार. धन्यवाद आप्पासाहेब, तुम्ही तुमचा अत्यंत महत्त्वाचा वेळ दिला त्यासाठी मनापासून आभार. तरी होते पाचोरा वडगाव मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्री किशोरप्पा पाटील. त्यांनी त्यांच्या उपक्रमाबाबत माहिती दिली आणि त्यांचा उपक्रम नेमका काय आहे त्यांनी सविस्तरपणे यावर भाष्य केले. तुमच्या याबाबत काय प्रतिक्रिया आहेत कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. तसेच सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूज आमच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.